त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आजच या ठिकाणी अपडेट आलेली आहे। बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिक्स या ठिकाणी तारीख सांगितली जाणार आहे की मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा बरं। ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करायचं आहे आणि महत्त्वाची सूचना अशी की जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सर्व बहिणींनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिले त्यावर क्लिक करा, ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे। म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता बघा बहिणींनो, तुमचा जो एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणखी एक गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न तुमचा हाच आहे की सर मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे। सर आम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले आहे, मार्चचे 1500 रुपये कधी येतील हा प्रश्न बहिणी विचारत आहे। सर्वात अगोदर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, कमेंट करून सांगा बरं, फेब्रुवारीचे 1500 रुपये किती बहिणींना आलेले आहेत। ज्या ज्या बहिणींना आले असतील त्या प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे। जर का तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे। लगेच तुम्हाला फेब्रुवारीचे सुद्धा पैसे आणि मार्च महिन्याचे सुद्धा पैसे एकत्रित 3000 रुपये पाठवले जाणार आहेत। फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव आणि तुम्हाला हप्ता आला होता की नाही हे लिहून पाठवायचं आहे। आता बघा मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे, तर बघा बहिणींनो, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता हा 15 एप्रिल 2026 पूर्वी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। बघा बहिणींनो, डेटही सांगितलेली 15 एप्रिल लक्षात घ्या। 15 एप्रिलच्या अगोदरच तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे। आता एकत्रित लाभ मिळणारे बहुतेक बहिणींना 4500 रुपये मिळणार आहे। कसे मिळणारे समजून घ्या। तर बघा ज्या महिलांची KYC प्रलंबित होती त्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500, मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 असे जर तुम्ही 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच टोटल 4500 रुपये त्या बहिणींना मिळणार आहे। एकाच वेळेस त्यांच्या खात्यावर 4500 रुपये जमा होणार आहे अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आणि ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नव्हता तर त्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500 असे टोटल 3000 रुपये त्यांना मिळणार आहे। तर कमेंट करून सांगावं लागणार आहे की सर मला हप्ता आलेला नव्हता, आला असेल तर लिहून पाठवा की सर मला हप्ता आलेला होता। ही झाली हप्त्याबाबत पहिली अपडेट। दुसरी अपडेट आहे KYC बाबत। तर बघा बहिणींनो, KYC साठी मुदत वाढवून दिलेली आहे। आता नवीन डेडलाईन या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारने KYC पूर्ण करण्यासाठी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे आणि 30 एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे। तर ज्या ज्या बहिणीची KYC बाकी असेल त्यांनी पटापट KYC करून घ्यायची आहे। सांगा बरं तुमची KYC झाली की नाही, झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे। ज्यांची बाकी असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे। काही अडचण असेल तर तुमची अडचण मी दूर करून देणार आहे, फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, कोणाला मिळणार लाभ, तर ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डची लिंक आहे आणि ज्यांनी KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। हा महत्त्वाचा निर्णय सुद्धा झालेला आहे। तर बहिणींनो, 2 गुड न्यूज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दिले। व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।